आध्यात्मिक विचार ऐकत असताना आपल्या मनामध्ये नाराजीचा सूर येत असतो आणि हे येणं अगदी स्वाभाविक आहे. कारण आपल्या मनाला धावण्याचं एक आपण प्रशिक्षण दिलंय आणि धावण्याची जी मनाची प्रवृत्ती आहे त्याच्यावरच आध्यात्मिक विचार प्रकाश टाकतात आणि त्याच्यामुळे मनाची एक प्रकारे निराशा होत असते. आणि म्हणून मनाची नाराजी येणार आहे हे गृहीत धरूनच आध्यात्मिक विचार आपल्याला ऐकावे लागतील. शरीराची सर्जरी करत असताना आपल्याला त्रास होणार आहे, थोडंफार आपलं नुकसान होणार आहे हे आपल्याला माहीत असतं, तरी पण आपण ती सर्जरी करण्यासाठी परवानगी देत असतो की नाही. त्याप्रमाणे आपलं मन जरी आपल्याला विरोध करीत असेल, नाराजी प्रकट करीत असेल, तरीसुद्धा एक विवेकाने, दृढ निश्चयाने, श्रद्धेने जसं जमल तसं आपल्याला हे आध्यात्मिक विचार ऐकण्याची तयारी ठेवावी लागतात. मनाला काय, मन एक पूर्वसंस्कारित प्रवृत्तीनुसार काम करतं. त्याच्यामध्ये अनंत कामना आहेत आणि त्याला अनुकूल गोष्टीकडे धाव घ्यायची असते. तर हे जे मनाचं धावणं आहे याच्यामध्ये आपल्याला सुखही मिळत असेल, परंतु दुःखही खात्रीने मिळणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मन द्वैतामध्ये काम करतं. मनामध्ये सुख आहे तर दुःखही खात्रीशीर आहेच असं समजा. मनामध्ये मानासाठी आग्रह आहे तरी अपमानाची प्रचंड पश्चातापाची भावना किंवा अपमानामुळे होणारा जो काही उद्रेक आहे मनामध्ये निर्माण होणारा, तो होणारच आहे. तर हे जे आहे की एक गोष्ट प्राप्त केल्यानंतर तिच्या विरुद्ध गोष्ट आपल्या पदरात पडणार आहे हे नक्की आहे. आपण जर उन्हात भटकत असू तर आपल्याला सावलीमध्ये आल्यानंतर चांगलं वाटणार आहे. आणि सावलीमध्ये जर जास्त वेळेस माणूस बसला तर त्याला पुन्हा उन्हाची आवश्यकता भासणार आहे. मन हे कोण्याच गोष्टीवर कायम राहू शकत नाही. त्याच्यामध्ये द्वैत सदाच असतं आणि म्हणून आपल्याला पूर्ण सुखी होण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला कधीही मनाच्या पलीकडे जाऊनच साध्य होणार आहे. म्हणून मनाचंच एक प्रकारे अवलोकन करण्याचा हा आध्यात्मिक दृष्टिकोन मनाला कसा आवडेल. मनाला तर जे आतून त्याच्या रेकॉर्डिंग झालेली आहे त्याप्रमाणे चालण्यातच मनाला आनंद असतो. मनाचं सगळं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे मन काम करत असतं. आणि म्हणून आध्यात्मिक विचार ऐकत असताना मनातून एक नाराजीचा सूर येतो. अध्यात्मामध्ये आपण सांगत असतो की सुख एक नशा आहे. आता ज्या मनाला सुखाची ओढ आहे, सुखासाठी ते धडपडते, सुखाच्या क्षणाची मौज अनुभवण्याची त्याच्यामध्ये एक प्रकारे ओढ लागलेली आहे. तर अशा मनाला मग आपण जर सांगितलं की सुख एक नशा आहे तर ते कसं पटणार आहे. ते मन नाराजच होईल. आपल्याला आजपर्यंत जर आपण जीवन पाहिलं तर कितीतरी सुखाचे क्षण आलेले आहेत आणि गेलेले आहेत. पण आपण
कायम सुखाच्या प्रतीक्षेमध्येच असतो. जितका वेळ ते सुख आपण भोगत असतो तेवढा वेळ आपल्याला असं वाटतं की आता मला सुखाचे दिवस आले, आता मला सुख मिळालं, आता मी आनंदी आहे. अशा प्रकारची एक नशा माणसाला चढते आणि पुन्हा ते सुख गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्या सुखाच्या शोधामध्ये माणूस असतो. असं जीवनभर माणसाचं चालू असतं, पण त्याला कधी ढेकर येत नाही, कधी पूर्णता येत नाही, कधी आता बस मला जे पाहिजे ते मिळालं असं कधी येऊ शकत नाही. हे मनाच्या क्षेत्रामध्ये कोण्या गोष्टीचा शेवट येणारच नाही आणि म्हणून सदैव अपेक्षा, त्याने क्षणभर सुख, पुन्हा अपेक्षा, पुन्हा क्षणभर सुख, अशा प्रकारे धडपडत राहायचं सुखाच्या क्षणासाठी. आणि ते पण सुखाचे क्षण येणार आणि निघून जाणार. तर अशा प्रकारचं टेम्पररी सुख ते एक मला नशा देऊन जातं. तेवढ्या वेळेपुरतं माझं दुःख विसरायला मदत करतं. तर या सुखाची मनाला चटक लागलेली आहे आणि म्हणून मन आध्यात्मिक गोष्टी ऐकल्यानंतर त्याला नकार देत असतं, त्याच्यावर ते विचारच करायला तयार होत नाही. आणि म्हणून आपल्याला विवेकाने, श्रद्धेने, ज्यांनी जीवन जाणलंय त्यांनी जे सांगितलंय ते ऐकून आपल्याला असा विवेक जागृत करावा लागतो की मी मनुष्य जन्मामध्ये असं एक सुख प्राप्त करू शकतो की ज्या सुखाला पुन्हा कशाचीच बाधा नाही. ते सुख माझंच आहे, स्वतःचं, ते माझ्यामधूनच प्रकट होत आहे आणि मला त्याच्यासाठी कोण्या वस्तूची, व्यक्तीची, विषयाची गरजच नाही. ते येणारं जाणारं नाही, त्याच्यासाठी कसल्याच प्रकारची मागणी किंवा लाचारी करावी लागत नाही. तर अशा प्रकारच्या सुखाचा धनी आपल्याला होता येत असतं. ही मनाची भटकंती पाहून, ही मनाची सगळी द्वैतात्मक स्थिती पाहून, मनाच्याही पलीकडे जाऊन आपल्याला हे साध्य करता येत असतं. तर हे सगळं आपल्याला विचार करावा लागेल. नाहीतर जीवनभर तर आपले चाललेलंच असतं. मन जसं आपल्याला धावायला सांगते आपण तसं धावत आहोत. मन जसं प्राप्त करायला सांगते एखादी गोष्टी आपण करत आहोत. आणि अनेक अनुभव आपण आजपर्यंत घेतलेत. याच्यानंतरही आपल्याला आणखीन त्याचंच पुनरावर्तन करायचं आहे आणि त्याच्यातच काहीतरी थोडंसं वेगळी मनाला पाहिजे असते. तर अशा प्रकारची भटकंतीने जीवनामध्ये कधीही आपल्याला पाहिजे ते गोष्ट प्राप्त होत नसते. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण या मनामध्ये जे आध्यात्मिक विचार ऐकताना नाराजीचा सूर येत असतो किंवा जी नावड त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते, तर ती त्या ठिकाणी आपण पाहिली पाहिजे की असं का होतं. बघा, आपण मनाच्या एवढे अधीन गेलेले लोक आहोत की मनाला आवडणारी एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला 3-3 तास कसे गेले हे कळत नाही. परंतु ज्ञानाची, विचाराची, अध्यात्माची अशी एखादी गोष्ट सुरू झाली का नाही की लगेच अंग जड पडणं, आळस येणं, नकोसं वाटणं वगैरे यायला आपल्यामध्ये चालू होतं. तर हे काय आहे? तर ही एक आपल्या आतून येणारी प्रतिक्रिया आहे की हे मला नको, कारण आपण त्याची सवय कधी लावली नाही आणि त्याच्यातलं सुख आपण कधी दाखवलं नाही. मनाला फक्त आपण जे दाखवले त्याची प्रवृत्ती बलवान होत गेली आणि त्याच गोष्टी पुन्हा मनाला पाहिजेत, त्या वासनाच त्या ठिकाणी बलवान झाल्यात आणि त्याच गोष्टी पाहिजेत अशा पद्धतीने त्याची मागणी आहे. असं जर मनाच्या तालावर माणूस नाचत राहिला तर शेवटी माणसाच्या हाती काही लागणार नाही. आणि म्हणून आपल्याला पळवणारं, आपल्याला बेजार करणारं, भटकवणारं हे जे मन आहे त्यालाच त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यामध्येच किती चांगल्या गोष्टी, किती वाईट गोष्टी आहेत याच्याबद्दल आपल्याला एक
विवेक एक तटस्थतेनं आपल्याला पाहून ठरवायचं आहे. तर हे सगळं आपल्याला करावं लागेल, नाहीतर मग आपले जीवन एक भटकंतीच राहील. बाकी शेवटी हाताला काही लागणार नाही. म्हणून पूर्ण सुख प्राप्त करणे हे आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे, की पुन्हा कोणत्या सुखाची अपेक्षाच राहणार नाही. अशा प्रकारचे आपल्याला सुख या मानवी जीवनामध्ये मिळत असतं.